सांगली मिरजेत घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक, चोरट्यांकडून 8.5 लाखाचा मुद्देमाल हस्तगत। सांगली मिरज शहर परिसरात घरफोडी करणाऱ्या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चिरबंद केलं। तासगाव फाटा ते मालगाव रस्त्यावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। दोघांकडून टाकळी येथील जैन मंदिराच्या चोरीसह अन्य ठिकाणी केलेल्या घरफोड्या उघडकीस आणल्या आहेत। पोलिसांनी चोरट्यांकडून 8,51,510 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। त्यांच्यावर 4 पोलीस ठाण्यात 10 गुन्हे दाखल आहेत। जितेंद्र उर्फ जिजा महिमान काळे वय 30 राहणार स्मशानभूमी नजीक सावळी तालुका मिरज आणि तायल उर्फ लेंग्या त्रिशा काळे वय वर्ष 20 राहणार शेखरवाडी फाटा एतवडे बुद्रुक तालुका वाळवा या दोघांना अटक करण्यात आली आहे। तर बारूद अजित पवार राहणार स्मशानभूमी जवळ सावळी आणि बाजीराव वर्धन काळे राहणार टाकळी हे दोघे पसार झाले आहेत। सांगलीसह परिसरात घरफोड्यांच्या घटनात मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे। त्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने स्वतंत्र पथक स्थापन केलं होतं। पथकास संशयित जिजा पवार आणि तायल काळे हे दोघे घरफोडीतील सोने चांदीचे दागिने तसेच चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी तासगाव फाटा मालगाव रस्ता मिरज येथे येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला होता। काही वेळाने दोघे जण विना नंबर प्लेटच्या दुचाकीवर तेथे येऊन थांबले। पोलिसांनी शिताफीने दोघांना ताब्यात घेतलं। त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे सोन्या चांदीचे दागिने आढळून आले। पोलीस चौकशीत दोघांनी त्यांचे साथीदार लेंग्या काळे, बारूद अजित पवार, बाजीराव काळे यांच्यासह ठिकठिकाणी केलेल्या घरफोडींची कबुली दिली। अटक करण्यात आलेल्या दोघांवर मिरज ग्रामीण, मिरज शहर, MIDC कुपवाड, सांगली ग्रामीण, विश्रामबाग पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरी, दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, अजित सिद, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, रणजित तिप्पे, जयदीप कळेकर यांच्यासह स्थानिक गुन्हे मिरज ग्रामीण पोलीस ठाणे आणि सायबर पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने केली। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।